जय हिंद, जय महाराष्ट्र. मी पुण्याची तृप्ती स्वागत करते आपल्या भारतीय खाद्य संस्कृतीमधील तृप्ती उपशास्त्रातील या नवीन कुकिंग व्हिडिओमध्ये. साखरेच्या पाकामधील शुद्ध साजूक तुपातील रवा नारळाच्या लाडूची ऑर्डर अर्धा किलोच्या प्रमाणामधील 2 अशा मिळाल्या आपल्या तृप्ती उपशास्त्र किचनला. आता ह्या दोनही ऑर्डर अर्धा किलोच्या प्रमाणामध्ये कशा पद्धतीने पूर्ण केल्या. अर्धा किलोच्या प्रमाणामध्ये ही ऑर्डर पूर्ण करताना तुपाचं प्रमाण, रव्याचं प्रमाण, तसेच रवा किती मिनटं तुपात भाजायचा आणि रवा आणि ओलं खोबरं एकत्रित किती मिनटं भाजायचा, तसेच एक तारी पाक करताना साखरेचं प्रमाण किती घ्यायचं आणि पाण्याचं प्रमाण किती घेऊन हा साखरेचा एक तारी पाक तयार करायचा, ह्या संपूर्ण रेसिपी टिप्ससोबत हा भारतीय खाद्य संस्कृतीमधील तृप्ती उपशास्त्र किचनचा ऑर्डरचे अर्धा किलोच्या प्रमाणामधील शुद्ध साजूक तुपातील साखरेच्या पाकामधील रवा नारळाचे लाडू मी तुमच्यासोबत शेअर करत आहे. हा भारतीय खाद्य संस्कृतीमधील पदार्थ तुम्हाला शिकायचा असेल आणि ह्याचा स्वाद घ्यायचा असेल तर हा व्हिडिओ तुम्ही संपूर्ण पहा. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला नक्की लाईक करा. मी भारतातील पुणे जिल्ह्यातील तृप्ती स्वागत करते आपल्या भारतीय खाद्य संस्कृतीमधील तृप्ती उपशास्त्रातील या नवीन कुकिंग व्हिडिओमध्ये. आज आहे 8 ऑगस्ट 2026. आज ज्यांचा वाढदिवस आहे त्यांना विश यू मेनी मेनी हॅपी रिटर्न्स ऑफ द डे. त्यांच्या सर्व मनोकामना पूर्ण होत ही स्वामीचरणी प्रार्थना करून तर चला रेसिपीला सुरुवात करूयात. गॅस सुरू करून गॅसवरती जाड बुडाची कढई तापत ठेवली. कढई तापली की गॅसची फ्लेम एकदम लो टू मीडियम केली आणि नंतर यामध्ये शुद्ध गाईचं तूप हे 25 ग्रॅम घातलं. तूप संपूर्णपणे वितळून दिलं. तूप अशा पद्धतीने संपूर्णपणे वितळून दिलं. थोडंसं तापून दिलं हे तूप आणि नंतर यामध्ये 2 वाट्या मीडियम साईजचा हा रवा घातला. नंतर या तुपामध्ये हा रवा लो टू मीडियम गॅस फ्लेमवरती 10 मिनटं परतून घेतला चांगला. 10 मिनटानंतर यामध्ये ओल्या नारळाचा चव म्हणजे ओल्या नारळाचा जो कीस असतो तो 1 वाटी घातला आणि नारळ आणि रवा एकत्रित या तुपामध्ये अजून 5 ते 7 मिनटं परतून घेतला, जेणेकरून नारळाचं जे मॉइश्चरायझर असतं ते निघून जातं. 7 मिनटं हा परफेक्ट टायमिंग आहे रवा आणि नारळ एकत्रित भाजण्याचा. हा जो टायमिंग सांगितलेला आहे ना मी की 10 मिनिटं तुपामध्ये रवा भाजून घ्यायचा, नंतर 7 मिनिटं रवा आणि नारळ एकत्रित असा भाजायचा, हा टायमिंग परफेक्ट आहे पहा. या टायमिंगनुसार हे रवा नारळाचं मिश्रण तुपामध्ये परतून घेतलं की 10 दिवस फ्रीजच्या बाहेर आणि 15 ते 20 दिवस फ्रीजमध्ये हे रवा नारळाचे लाडू सहज टिकतात. वरतून पुन्हा 2 चमचे साजूक तूप घातलं. रवा तूप भरपूर असं शोषून घेतो पहा, त्यामुळे थोडं थोडं नेहमी रवा नारळाचे लाडू बनवताना नेहमी थोडं थोडं तूप घालायचं. पहिलं 25 ग्रॅम, नंतर 2 चमचे, म्हणजे रवा भाजताना 25 ग्रॅम आणि रवा नारळ एकत्रित भाजताना हे 2 चमचे घालायचे. टोटल 17 मिनटं रवा नारळाचं हे मिश्रण तुपामध्ये भाजून झाल्याच्या नंतर गॅस बंद केला आणि हे संपूर्ण मिश्रण ह्या मोठ्या भांड्यामध्ये काढून घेतलं. ज्या कढईमध्ये रवा नारळाचं मिश्रण भाजलं त्याच कढईमध्ये पाक करायला ठेवला. गॅस सुरू केला, गॅसची फ्लेम एकदम मंद केली आणि यामध्ये 1.5 वाट्या साखर आणि 1 वाटी पाणी घातलं. 2 वाटी रवा आणि 1 वाटी नारळाचा चव. या रवा नारळाच्या लाडूसाठी 1 तारी साखरेचा पाक तयार करण्यासाठी साखरेचं हे प्रमाण आणि पाण्याचं हे प्रमाण परफेक्ट आहे. याने 1 तारी पाक व्यवस्थिशीर होतो, कुठेही चुकत नाही, कुठेही बिघडत नाही. किंवा रवा नारळाचे लाडू जेव्हा आपण बांधतो तेव्हा अजिबात कडकही होत नाही. ज्या वाटीने रवा घेतला त्याच वाटीने ओल्या नारळाचं चवसुद्धा घ्यायचं आहे आणि त्याच वाटीने साखरेचं सुद्धा प्रमाण घ्यायचं आहे आणि पाण्याचं सुद्धा प्रमाण घ्यायचं आहे. उलटण्याच्या साहाय्याने साखर पाण्यामध्ये पूर्ण विरघळून दिली. नंतर या साखरेच्या पाकामध्ये केशरच्या कांड्या आणि वेलचीची थोडीशी पावडर घातली. साखरेचा 1 तारी पाक हा लो टू मीडियम गॅस फ्लेमवरती बनवला. असा हा 1 तारी पाक तयार झालेला आहे. चमच्याच्या साहाय्याने पाहिलं की हा 1 तारी पाक तयार झाला आहे की नाही, तर हा 1 तारी पाक तयार झालेला आहे. आता इथे गॅस बंद केला आणि हा 1 तारी साखरेचा पाक तयार झाल्यानंतर यामध्ये हे रवा नारळाचे तुपामध्ये भाजलेलं मिश्रण या पाकामध्ये घालून चमच्याच्या साहाय्याने एकजीव संपूर्णपणे करून घेतलं आणि यावरती झाकण ठेवून रात्रभर हे रवा नारळाचं मिश्रण या साखरेच्या पाकामध्ये मुरत ठेवलं.
नंतर दुसऱ्या दिवशी सकाळी याच्यावरचं झाकण काढलं. मस्त असं हे मिश्रण या पाकामध्ये मुरलेलं आहे. छान असं कुठेही अजिबात असं कडक झालेलं नाही आहे. काय सुंदर असं मिश्रण हे भिजलेलं आहे. तर आता यामध्ये पहा मनुके घातले आणि ड्रायफ्रूट मसाला घातला 3 चमचे आणि हे रवा नारळाच्या लाडूचं मिश्रण उलटण्याच्या साहाय्याने एकजीव करून घेतलं आणि हे पाकातली रवा नारळाचे लाडू बांधण्यासाठी सुरुवात केली. तुम्ही पाहत असाल अजिबात हे रवा नारळाचे लाडू बांधताना अजिबात त्रास झालेला नाही. सहज असे हे वळल्या जातात, ते बांधल्या जातात. ह्या व्हिडिओमध्ये मी जे प्रमाण सांगितलेलं आहे हे प्रमाण अर्धा किलोचे हे शुद्ध साजूक तुपातील साखरेच्या पाकातील रवा नारळाचे लाडू बनवण्यासाठी परफेक्ट प्रमाण आहे. वेळ पण जो सांगितलेला आहे तो व्यवस्थिशीर असा वेळ सांगितलेला आहे. हे अर्धा किलोच्या प्रमाणातील हे शुद्ध साजूक तुपातील रवा नारळाचे लाडू पाकातील बनवण्याचं वेळ आहे. पहा, जेव्हा तुम्ही मोठ्या प्रमाणामध्ये बनवता म्हणजे 1 किलोच्या प्रमाणामध्ये 1.5 किलोच्या प्रमाणामध्ये तिथे प्रमाण आणि वेळ हा बदलतो. अशा पद्धतीने अर्धा किलोचे आपले हे ऑर्डरचे शुद्ध साजूक तुपातील साखरेच्या पाकातील हे रवा नारळाचे लाडू तयार झालेले आहेत. अर्धा किलोच्या प्रमाणामध्ये 16 ते 17 लाडू हे शुद्ध साजूक तुपातील साखरेच्या पाकातील रवा नारळाचे लाडू तयार होतात. तर पहा, मस्त असे हे आपले शुद्ध साजूक तुपातील ऑर्डरचे साखरेच्या पाकातील नारळ रव्याचे लाडू तयार झालेले आहेत. आता ही ऑर्डर पॅकिंग करण्यासाठी सुरुवात करत आहे. कंटेनर घेतलं, कंटेनरचं वजन केलं. कंटेनरचं वजन 17 ग्रॅम भरलं. ते वजा केलं, मायनस केलं आणि त्यामध्ये हे लाडू भरण्यासाठी घेतले. आता ही जवळची ऑर्डर आहे म्हणून ह्या कंटेनरमध्ये मी ही ऑर्डर पॅक करत आहे. जर लांबची कोणती ऑर्डर असेल तर त्यासाठी ऑर्डर पॅकिंगसाठी हे वेगळा कंटेनर वापरलं जातं, जेणेकरून लाडू बारीक होत नाही किंवा त्याचा चुराही भुगाई होत नाही. व्यवस्थिशीर ती ऑर्डर कस्टमरपर्यंत पोचते. अशा पद्धतीने पहिली ऑर्डर पावशेरची या कंटेनरमध्ये पॅक केली, याचं झाकण लावलं आणि साईडला ठेवून दिली. आणि आता दुसरी पावशेरची ऑर्डर पॅक करण्यासाठी घेतली, कारण पावशेरच्या अशा 2 ऑर्डर होत्या अर्धा किलोच्या प्रमाणामध्ये. दुसरीही ऑर्डर ही पॅकिंग करायला घेत आहे. आता ह्या दोनही ऑर्डर पुणे सिंहगड रोड येथीलच होत्या. अशा पद्धतीने तृप्ती सूपशास्त्र किचननी भारतीय खाद्यसंस्कृतीमधील अर्धा किलोच्या प्रमाणातील शुद्ध साजूक तुपातील हे पाकातील रवा नारळाचे लाडू तयार करून ही लाडूची ऑर्डर सिंहगड रोड येथील ही प्लेस केली. तर यूट्यूब फॅमिली, कसा वाटला तुम्हाला आजचा हा आपला तृप्ती सूपशास्त्र किचनमधील भारतीय खाद्यसंस्कृतीमधील हा ऑर्डरचा पदार्थ साखरेच्या पाकातील अर्धा किलोच्या प्रमाणामधील हे रवा नारळाचे लाडू? आवडले असल्यास अशाच नाविन्यपूर्ण योग्य प्रमाणबद्ध पदार्थांसाठी आपले यूट्यूब चॅनल तृप्ती सूपशास्त्राला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.